छत्रपती शिवराज वंदन करून स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांना विनम्र अभिवादन करतो आणि व्यासपीठावरील सर्व बांधव, आज आपल्या परभणी जिल्ह्याच्या वतीनं संतोष भैया देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून मोर्चा आयोजित करण्यात आला आहे। देशमुख भैयाचे कुटुंबीय सुद्धा इथं उपस्थित आहेत। आता सगळे खूप बोललेत, मी जास्त बोलत नाही, पण एक मात्र सांगतो, एक मात्र नक्की सांगणार आहे की संतोष भैयाला ज्यावेळेस ते काल पोलीस स्टेशनला गेले त्यांना बोलण्यात आलं, धमकी देण्यात आलं, बरोबर आहे ना? कालच ना, परवा। मी आतापर्यंत नाव घेऊन कधी बोललो नाही, कारण माझा स्वभाव आहे, मला काहीतरी कुणकुण लागल्याशिवाय मी कोणाच्या वाटा जात नाही। पण यापुढं आमचे संतोष भैया तर आता गेलेतच, पण यापुढं जर त्यांचे कुटुंबीय आणि धनंजय भाऊ देशमुख आणि त्यांच्या कुटुंबियाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडेला रस्त्याने सुद्धा फिरून देणार नाही। आमचा एक भाऊ गेला, तो आता आम्ही सहन केला, या मुंड्याचं आणि फिंड्याचं आम्ही तोंडावर नाव सुद्धा घेतलं नाही, हरामखोर अवलादीचं। पण जर देशमुख कुटुंबियांना जर यापुढे त्रास झाला तर एकाला सुद्धा रस्त्याने फिरू देणार नाही। आणि परभणीकरांच्या सगळ्या बांधवांना आज सांगतो, इथून पुढच्या काळात त्रास झाला, परळी असो कोणा बीड जिल्हा असो, इथल्या आपल्या समाजाला जर त्रास झाला तर परभणी आणि पलीकडून धाराशिव यांना घरात घुसघुस आणायचं। जर इथून पुढे यांनी लोकांना आता त्रास दिला तर परभणी जिल्हा आणि पलीकडून धाराशिव याला बघायचंच। माझा हे बघा, मी असलं कधी बोलत नाही, पण व्यासपीठावर एवढे जमलेत सगळ्या पक्षाचे नेते, आमदार, खासदार, ज्या वेळेस अस्मितेचा विषय येतो, जर माणसाचे मुर्देच पडायला लागले तर हे सहन होत नाही। आम्हाला माज नाहीये, आम्हाला मस्ती पण नाही। जर तुम्ही आमचे लेकरं उघड्यावरती पाडायला लागलात, आज काय दशा आहे कुटुंबाची, कसं जगायचं त्या पोरीनं आणि त्या पोरानं? तुम्ही जर आमचे लोक मारून जर तुम्ही तुमचे आरोपी घरात लपून ठेवता, यांना पुण्यात नेमका सांभाळा कोणी? सगळे आरोपी पुण्यातच नेमके कसे सापडायला लागले? सगळेचे सगळे आरोपी हे पुण्यातूनच सापडतात। याचा अर्थ तुमच्या सरकार मधले मंत्रीचे आरोपींना सांभाळायला लागले, या खंडणी मधल्या आरोपींना आणि हत्येतील आरोपींना, या दोघांची नार्को टेस्ट झाली पाहिजे आणि त्यांना सांभाळणाऱ्या सगळ्यांना सह आरोपी केला पाहिजे। हे सगळं फाशी होणारच आहे। फाशी जर नाही झाली ना, मग आता कोणतरी म्हणले, मला वाटतं खासदार का कोण म्हणले की 4 सीट कच्चं होईल। सरकारचं ऐकून आणि तिथल्या मंत्र्याचं ऐकून जर का 4 सीट कच्चं झालं आणि त्याच्यातला एक बी आरोपी जर बाहेर आला की मंत्री गोट्याने हल्लाच। आता तुम्हाला हीच भाषा कळती। आता आमचा नाविलाज आहे, आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय। संतोष भैया देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता, ही तुमची कोणती भाषा आहे? हे नवीन षडयंत्र सुरू झालंय। आपण जर संतोष भैयाकडून बोललो, आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले। हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणलंय। आम्ही संतोष भैयाकडून बोललो की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आरोपीला सांभाळतात ते काय? तुम्ही आरोपीला गाड्यात घेऊन पळतात ते काय? आणि संतोष भैयाला
क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद नाहीये का? आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी, आणि तुम्ही कोणतंही वरबडून खाताय, मग तुम्ही जातीवादी नाही? यांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. इथून पुढच्या काळात आपण सावध राहा. जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात यांना घरात घुसून बाहेर काढावं लागणार आहे. नाविलाज आहे आपला नाविलाज आहे. आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसीमा असती. कोणते मराठे आहेत आपण आता संयम का बाळगायचा? जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवरती हल्ले झाले तर उत्तर जशाला तसाच द्यायचं. आपण हटायचं नाही. समाज जगणार नाही, तुम्हाला सांगतो. आपण साथ दिली नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिला नाही तर आपला समाज जगणार नाही. ठामपणाने उभा राहा. ते संदीप क्षीरसागर ओबीसीच आहे, कचाकच घोडेला इथे होऊन जाऊ द्या. त्या अन्नाला तर सुंबरच नाही राहिला. ते तर असं खिचित वेगळंच खिचित देत कसलं गण असल्याच पाहिजेत राव. हे असाचा विषय नाही. हे असलेच पाहिजेत. यांच्या मुंडक्यावर पाय देणारे असलेच पाहिजेत. यालाच मराठे म्हणते. जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या, महायुती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या, जो आपल्या बाजूने बोलन या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याच्या पाठीमागे ठाम उभा राहायचं. त्याला उघडं पडू द्यायचं नाही. नेतृत्व फितृत्व जाऊ द्या खड्ड्यात तिकडं. समाजाच्या बाजूनं त्यांनी ताब्द देऊन देऊन डबल. मग त्यांना कचका कळण परभणी कशाला म्हणतात आणि धाराशिव कशाला म्हणतात. दांडे मूडच तर मागे सरकत नाहीत. मग आम्ही यांना करू देच. आता यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या, मग यांना काचका सांगूच. आता यांना त्याचा थोडं सापडून द्या, त्याला थोडं सापडून द्या. त्याला सुद्धा वाजवतो मी, त्यालाही सोडित नाही. आपलं ना डायरेक्ट नाव असतं. आपलं ते दाटोमोठी नाव नसतं त्यांचं सारखं आकान बोकान हाकीनन फाकीनन. आपण असल्या अंदाज नाव नाही घेत. उलसिक सापडला की डायरेक्ट नाव. आणि त्यांनी मध्ये नाही टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत. हा, त्याला राज्यात फिरून देत नाही. तो फक्त थोडा बी तो धनंजय मुंडेचा सापडू द्या किंवा किलिओ मिळू द्या, याला राज्यातच फिरू देत नाही आपण. यांना सुट्टीच नाही. आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या देता. माजुरी आवला दे का तुमची? त्या बिचाऱ्याचा भाऊ गेलाय, त्या लेकीच्या डोळ्यात पाणी. तपासा. तुमच्या जातीचे अधिकारी हस्तक्षेप करायला लागलेत म्हणून ते धनंजय देशमुख बिचारा रात्रंदिवस मोटरसायकलवर हिंडताय. आपल्या भावाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून ते वळवण फिरतय साडूला घेऊन. तुम्ही त्याला धमक्या देता. देशमुख कुटुंब एकटं नाही. या राज्यातला सगळा मराठा समाज देशमुख कुटुंबाच्या पाठीशी आहे. आणि वेळ पडली तर दांडे घेऊन ये. तुम्ही हक्काचं काम नाही. तो तुमचा एकट्याचा भाऊ नाहीये, तो आमचा सगळ्यांचा भाऊ आहे. ज्या दिवशी तुम्हाला अडचण वाटेल त्या दिवशी जर कायद्याने न्याय दिला नाही तर हा मनोज जरांगे आणि व्यासपीठावर बसलेले आणि समोरचे सगळे मराठे तुमच्या भावाला की न्याय देणार. ही शब्द आहे आमचा तुम्हाला. आम्ही फक्त कायद्याला मानतो. कायदा सुव्यवस्था शांतता राहिली पाहिजे म्हणून आम्ही शांत आहेत. आणि मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला त्या शब्दावर एक मराठी शांत आहेत. सगळ्याला फासावर लटकवतील, एकही सुटणार नाही. सगळे आरोपी पकडले जातील. हे शब्द आहे त्यांच्या कुटुंबाला. ही जर त्यांनी पुरा केला नाही तर मग त्यांनाही नाही केल्यावर सांगू आपण मराठे काय असतो. आपल्यापाशी कुणाची गय केली जात नाही. आपण जन्माल्यापासून मरेपर्यंत फक्त आणि फक्त मराठ्यांचाच राहणार. ज्यावेळेस मराठ्यावर संकट येईल त्यावेळेस मी फक्त
मराठ्यांच्याच बाजूने असणार. मराठ्यांनी काळजी करायची गरज नाही. फक्त मराठे तुटून एकत्र येत जा. ऊन वारा पाऊस बघायचं नाही. एक जीवाने सगळ्यांनी उभं राहत जायचं. काम हातातले फेकून मराठ्यांची एकजूट कायम दाखवायची. जरी राजकीय नाव असलं तरी पण राजकीय नाव बघितलं की काही काही बाहेर निघत नाही. हे चुकले, यांना बी सोडायचं. पण ज्यावेळेस जातीवर संकट येईल त्यावेळेस इथून पुढं घराघरातल्या मराठ्यांनी माता मावल्याचं बाहेर पडत जा. माझा मुलगा म्हणून तुम्हाला हात जोडून विनंती आहे. जातीवरचं संकट परतून लावायला एकजूट दाखवावी लागती. संतोष भैया देशमुखांना न्याय देण्याचा विडा या समाजाने उचललाय. न्याय दिल्याशिवाय या राज्यातल्या मराठ्यांनी मागे सरकायचं नाही. उद्या 5 तारखेला पुण्यात मोर्चा आहे. पुण्यातल्या आणि त्या जिल्ह्यातल्या बांधवांना आव्हान आहे. संतोष भैयाच्या लेकीने आपल्याला हाक दिली. सगळ्यांनी त्या मोर्चात सहभागी व्हा. रविवारचा दिवस आहे. एक दिवस शहरातले आणि जिल्ह्यातले नाही फिरायला गेले तरी चालेल. आपल्या लेकीच्या हाकेसाठी नंतर कधी फिरायला काही जणांना जायचं असलं तर जा. पण पुण्याच्या मोर्चात सगळ्यांनी सहभागी व्हा. तिथं सुद्धा सगळे राजकीयचे कानावर कुणकुण येते. राजकीय मुळे काही काही कणतायत. कधीतरी आपणही मोठं मन करा. असू द्या कुणी पण. मागणी काय हे बघायचं आणि सगळ्यांनीच बाहेर पडायचं. ज्यावेळेस विरोध करायचा त्यावेळेस करायचा असतो. पण ज्यावेळेस आपल्या काळजाला बाण लागले ना त्यावेळेस पक्ष, सामाजिक संघटना, ग्रुप सगळं बाजूला ठेवून सगळ्यांनी एकजूट येत जा. ही माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. आपण सगळ्यांनी या देशमुख कुटुंबियाला न्याय मिळेपर्यंत ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहा. वेळ आली तर पुन्हा एकदा बीडसह जिल्ह्यात पुन्हा परभणीसह डबल मोर्चे घेऊ. पण देशमुख कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत एकानेही मागे सरकू नका. आणि या पकडलेल्या सगळ्या आरोपींना, मुख्यमंत्री साहेबांना परभणी जिल्ह्यातून आमची विनंती आहे. मुख्यातले आरोपी आणि हत्येतले आरोपी हे दोन्ही पण एकच आहे. खंडणीमुळेच हत्या झाली. सगळ्यांवरती 302 दाखल करून याच्यातला एकही आरोपी सुटला नाही पाहिजे. ज्यांनी आरोपीला सांभाळले, जे आरोपीला पुण्यात घेऊन गाडीमध्ये गेलेत, हे सगळेचे सगळे लोक यांचा सगळ्यांना सहआरोपी करा. ही मुख्यमंत्र्यांना विनंती आहे. आणि आपण दिलेला शब्द पाळाल ही आम्हाला आशा आहे. ज्या दिवशी मराठ्यांना वाटल मुख्यमंत्री त्यांच्या त्या मंत्र्याला आणि त्यांच्या आमदारांना आणि आरोपींच्या पाठीशी घालून साथ द्यायला लागलेत, त्या दिवशी सरकारचा आणि मराठ्यांचा समोरासमोर सामना होणार आहे. हेही मुख्यमंत्र्याला जाहीर सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. यानंतर सगळ्यांनी बसायचं. श्रद्धांजलीचा कार्यक्रम होणार आहे. यानंतर देशमुख महिला बचत गट यांच्या मार्फत धनंजय देशमुख यांच्या जे संतोष अण्णा देशमुख यांच्या कुटुंबियांना 1.5 लाख रुपयांचा चेक देण्यात येत आहे. मी जयाताई जाधव आणि उर्मिलाताई जाधव यांना विनंती करतो की त्यांनी हात देण्यात यावाचे. आणि यानंतर